हाय हॅलो कसे आहात. तर मी आज बनवणार आहे गाजराचा हलवा. आमच्या घरातल्यांना सर्वांना गाजराचा हलवा खूप आवडतं. तर त्यासाठी म्हटलं चला मग आज बनवूया गाजराचा हलवा. तर चला मी तुम्हाला दाखवते मी गाजराचा हलवा कसं बनवते. गाजर पण किसून घेतलेले, ते किसून याच्यामध्ये ठेवले. आणि हे बघा, हे गाजराच्या हलव्याचे साहित्य. हे दूध 1 कप घेतले, साखर 1 कप घेतले. जेवढं साखर घेतली तेवढं दूध पण घेतले. हे मनुके, हे बदाम, हे काजू आणि हे विलायची पावडर. तर चला मग मी तुम्हाला दाखवते आता गाजराच्या हलव्याची रेसिपी. तर हे बघा, मी कढई ठेवलेली, कढई पण तापलेला आहे. मी तूप पण टाकले त्याच्यामध्ये. तर चला मग आता हे गाजर किसून घेतलेलं त्याच्यामध्ये सगळं टाकून घेऊ. तर हे सगळं किसून घेतलेलं गाजर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर हे बघा, हे सगळं चांगलं लाल होईस्तोवर तर हे बघा, हे असं गाजरामध्ये तूप पण बाहेर निघायला मी चांगलं भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये. चांगलं तुपामध्ये भाजलंय. आता सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये मी दूध टाकून घेते 1 कप. त्याच्यातलं सगळं चांगलं दूध आटून घ्यायचं. दुधामध्ये पण चांगलं फ्राय करून घ्यायचं, ह्याला भाजून घ्यायचं. दुधामध्ये थोडंसं शिजलं ना ते दाताखाली थोडं कच्चं लागणार नाही. चांगलं शिजून घ्यायचं दुधामध्ये. त्याला थोडंसं झाकून जरी घेतलं तरी चालतंय आणि भाजलं तरी चालतंय. हे स्टीलची कढई असल्यामुळे ना खाली लागत पण नाही आणि एकदम छान असं बनतं ह्याच्यामध्ये. म्हणून मी स्टीलची कढई घेतलेली. स्टीलची जाड कढई आहे ना, अजिबातच खाली लागत नाही. आणि जर्मलचं घेतलं ना की कसं होतं, त्याच्यामध्ये खाली पण लागतं आणि करपल्यावर मग हलवा चांगला लागत नाही. म्हणून मी स्टीलच्या ह्याच्यातच करत आहे. तर हे बघा, ह्याच्यामध्ये दूध सगळं आटलेलं आहे. दुधामध्ये चांगलं शिजलंय ते. आता ह्याच्यामध्ये 1 कप साखर टाकते मी. जेवढं मी दूध घेतलं आहे ना तेवढंच मी साखर पण टाकलेलं आहे. आम्हाला जरा गोडच लागतं म्हणून जरा जास्त साखर टाकलं आहे. तुम्हाला जसं लागेल तुम्ही तसं टाकू शकता. आता चांगलं साखर वगैरे टाकून, आता साखर टाकलं ना त्याला जरा पाणी सुटल्यासारखं होतं. चांगलं साखरेच्या ह्याच्यामध्ये पण चांगलं शिजवून घ्यायचं त्याला. तर हे बघा, हे कसं पाणी सुटत आहे. जसं आपलं पाक तयार होतं ना तसंच ते पण असं घट्टसर होतं. तर चांगलं ते पाणी सुटायला चांगलं शिजवून घ्यायचं. झाकल्यावरती जरा जास्त पाणी सुटतं तर झाकायचं नाही त्याला, असंच फिरवून घ्यायचं. बघा, दूध साखर वगैरे सगळं नाही का शिजून दुधामध्ये आणि साखरेमध्ये चांगलं गाजर शिजलेलं आहे. हे सगळं असं कोरडं झालेलं आहे. सगळं तूप वगैरे बाहेर निघत आहे. तर बघा, हे किती छान दिसत आहे असं. तर आता ह्याच्यामध्ये
विलायची पावडर टाकायचं. म्हटलं आता 4 दिवस माहेरी आली तर मम्मी पप्पांना वगैरे सगळ्यांना माझ्या हातचं चांगलं काहीतरी बनवून द्यावं, त्यासाठी बनवत आहे. माझ्या मम्मीने मला कालच म्हटलं होतं की तुझ्या हातचा गाजराचा हलवा बनव, म्हणून आज बनवले. बघा आता विलायची पावडर पण टाकले. तर हे बघा असं दिसत आहे. आता हे तर आता ह्याच्यामध्ये सगळंच टाकलेलं आहे. आता फक्त आणि फक्त काजू, बदाम आणि मनुके. तर हे बघा, हे माझं गाजराचा हलवा बनवून तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल आयकनला क्लिक करा.